नमस्कार, मी संकेत आवटे. मार्केट खूप जास्त खाली येते आणि खूप जास्त लोक आज पॅनिक सुद्धा झालेले आहेत. नेमकं मार्केटमध्ये काय सुरू आहे? एक सिंपल गोष्ट लक्षात घ्या, एक सिंपल वाक्य माझं लक्षात घ्या. जेवढी मोठी अमाउंट तेवढा मोठा लॉस तुम्हाला दिसत असणार आहे. लेट्स अज्युम की माझ्याकडे आहेत 20 लाख रुपये. मी 20 लाख रुपये मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केलेत आणि 20 लाख रुपये इन्व्हेस्ट केल्यानंतर मार्केट जर 10% खाली येत असेल तर सिम्पली 2 लाख रुपये मला लॉस दिसतोय. पण तिथंच जर माझी इन्व्हेस्टमेंट असेल अप्रॉक्सिमेटली 1 लाख रुपये, तर माझा जो लॉस दिसणार आहे तो मला 10,000 रुपयांच्या आसपास दिसणार आहे. मग मला तर 10,000च लॉस दिसतोय, काही मोठी गोष्ट नाही आहे. मला 2 लाख रुपये लॉस दिसतोय, खूप मोठी गोष्ट आहे, असं बिलकुल नसतं. इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज दोघं सेम लेवलला आहात, ही पहिली गोष्ट. म्हणून अमाऊंट बघून बिलकुल पॅनिक होऊ नका. मग तुम्ही इन्व्हेस्टमेंट स्वतः केली असेल, कोणाच्या थ्रू केली असेल, कोणाच्या मदतीने केली असेल, दॅट इज द डिफरंट पार्ट. ही पहिली गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता मार्केटमध्ये काय सुरू आहे? डायरेक्ट स्क्रीनवर मी तुम्हाला घेऊन जातोय आणि आता समोर जो तुम्हाला दिसतोय दॅट इज कॉल्ड हेड अँड शोल्डर पॅटर्न. आता हेड अँड शोल्डर पॅटर्न जो काही इथं बनलेला आहे, इथून एक लेफ्ट शोल्डर दिसतो, इथं मला हेड बनलेलं दिसतं, इथून राईट शोल्डर दिसतो आणि मार्केट जिथं यायला पाहिजे त्या झोनमध्ये एंटर करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. याच्या आधी जो एक व्हिडिओ मी बनवला होता त्यामध्ये मी क्लिअरली तुम्हाला सांगितलं होतं, मार्केट जेव्हा पडतं तेव्हा एक इन्शुरन्स बाय करणं गरजेचं असतं. नेहमीप्रमाणे मी प्रत्येक लोकांना हे सांगितलं होतं की जर तुम्हाला तुमच्या पोलिओला प्रोटेक्ट करायचं असेल, इन्शुरन्स म्हणजे काय, मी मरायलाच पाहिजे मग मला 1 कोटी मिळणार, अशी कोणाची इच्छा असते का? मला काहीच होऊ नये, मी सुखी आनंदी 100 वर्ष जगावं, आणि माझी पण इच्छा आहे. दिवाळी आहे सर्वांना, तर दिवाळीच्या शुभेच्छा ॲडव्हान्समध्ये. आणि तुमचं आयुष्य मोर दॅन 100 वर्ष असावं अशी माझी इच्छा आहे. सो दॅट इन्शुरन्सचे पैसे माझे बुडावे, प्रत्येकाची अपेक्षा असते. सो या केसमध्ये छोटासा इन्शुरन्स घेऊन, पुट साईडला एंट्री घेऊन कशा प्रकारे आपली इन्व्हेस्टमेंट प्रोटेक्ट करायची असते याचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे. लिंकवर तुम्हाला पिन कमेंटमध्ये दिसेल, डिस्क्रिप्शनमध्ये दिसेल, किंवा मराठी संकेत चॅनलवर जाऊन इथं असं सर्च करायचं. इथं तुम्हाला व्हिडिओजमध्ये गेलात तरी याच्या नंतरचा व्हिडिओ तोच आहे. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की आपण आपल्या इन्व्हेस्टमेंटला प्रोटेक्ट करू शकतो. सध्या सपोर्ट झोन माझा इथं मला पाहायला मिळत आहे. अगेन रिकमेंडेशन कुठलंही नाही, काय करायचं हा डिसिजन सर्वस्वी तुमचा आहे. कुठल्याही प्रकारे मी तुम्हाला ॲडवाईस देत नाही आहे. पण मी काय केलं, याला चेक केलं, किती पर्सेंटचा फॉल आलेला आहे, विच इज नियर अबाउट, मी पहिला हे क्लिअर करतोय, 8.35%. अप्रॉक्सिमेटली राऊंड फिगर 8% मार्केट खाली आलेलं आहे. आपण अजून थोडंसं खाली आलं असं पकडूयात आणि एक ॲव्हरेज करूया याला. मला वाटतं 10% कुठंपर्यंत येईल. चलो, इथंपर्यंत आलं तर 10%चा फॉल म्हणजे कुठेपर्यंत, अप्रॉक्सिमेटली 23,600च्या दरम्यान. पण याचा सपोर्ट मेजरली कुठं सांगितला जातो, याच्या लो पर्यंत, विच इज 23,800ची रेंज किंवा 700ची रेंज तुम्ही म्हणू शकता. 700-800च्या दरम्यान. म्हणजे ओव्हरऑल मार्केट 10%नी खाली आहे. आता याच्या पुढे जर मार्केट खाली येण्याचा प्रयत्न करत असेल या लेवलला तोडून, देन इट विल बी मोर कन्सर्निंग थिंग की मला आता विचार करायला पाहिजे, माझ्या पोझिशनला हेवी हेजेस बाय करायला पाहिजे. आतापर्यंत सपोर्टपर्यंत अति जास्त डोक्याला टेन्शन घेण्यासारखी गोष्ट मार्केटमध्ये झालेली नाहीये. 5-10%, 12% अप अँड डाऊन, विच इज अ नॉर्मल थिंग इन दिस व्होलाटाईल मार्केट, आणि हे चालूच राहणार आहे. बघा, कोविड नंतर मार्केटची सिच्युएशन कम्प्लिटली बदलली आहे. मार्केट हेवी क्रॅश होणं, हेवीली वर जाणं, परत हेवीली खाली येणं, हे सडनली, फ्रिक्वेंटली, शॉर्ट टाइम पिरियडमध्ये रेग्युलरली इथून पुढे तुम्हाला पाहायला मिळेल. आतापर्यंत एक सिनेरिओ होता मार्केटचा की 2-2 वर्ष एकाच रेंजमध्ये मार्केट राहायचं, 3-3 वर्ष मार्केट पडताना दिसायचं, ग्रोथ आपल्याला दिसायचीच नाही, शार्प असा फॉल आपल्याला दिसायचा. मग असं येताना हळूहळू अशा प्रकारे मार्केट खाली यायचं. पण आता हा सिनेरिओ कम्प्लिटली चेंज झालेला आहे. मार्केट एकदमच 2-4 दिवसात, 8 दिवसात, 15 दिवसात वर जाईल, परत 15 दिवस खाली, लगेच 15 दिवसात रिकवर होईल. या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. आता याला रिलेट करू शकता कशाबरोबर? इलेक्शन बरोबर. भारतामध्ये सध्या जर तुम्ही बघितलात ना तर इलेक्शन आहेत महाराष्ट्राच्या इलेक्शनला प्रत्येक इव्हेंटला मार्केटनं हेवी रिॲक्शन दिलेले आहे विदिन 4-5%, 10%च्या दरम्यान. अचानक मागच्या एक्झिट पोलला तुम्ही बघितलं असेल मार्केटची हालत काय झाली, इलेक्शनच्या रिझल्टला हालत काय झाली, हरियाणाच्या इलेक्शनच्या रिझल्टला मार्केटची हालत काय झाली होती, हे प्रत्येकाला माहिती आहे. सडनली फॉल, सडनली रिकवर. हेच सेम सेंटिमेंट थोडंसं महाराष्ट्राच्या इलेक्शनच्या आधी क्रिएट होत आहेत. यामुळे मला थोडीशी चिंता आहे. तुम्हाला जर मी सक्त लोंडा टाईप दिसत असेल, अरे काय होतं मार्केटमध्ये, तर तसं नाहीये. मलाही धडधड होते, मलाही मार्केटची काळजी वाटते, आणि मी सुद्धा तेवढाच विचार करतोय. अंधभक्त होऊन चालत नाही. मार्केटमध्ये ग्रोथ स्टोरीज आहे, भारत म्हणजे भारीच आहे आणि सगळं काही वरच जाणार नाही. डाऊन साईड प्रोटेक्शन काय आहे, काय होऊ शकतं, वर्स्ट केस काय होऊ शकते, भारत कुठल्या स्टेजला आहे, भारताची ग्रोथ खरंच होते का, की कागदी घोडे नाचवले जात आहेत, खरंच भारतामध्ये इनोव्हेशन्स होत आहे का,
याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि जे काही मी बघतो डेटा पॉईंटवरच सगळं बघतो. अंदाजे हवेत गोळीबार बिलकुल करण्यामध्ये मला इंटरेस्ट नाही ना, मला ती गोष्ट आवडते. हे तुम्हाला सुद्धा चांगलंच माहिती आहे. सो आता आपण प्रॅक्टिकल विचार करतोय की काही मेजर इश्यू अजूनपर्यंत नाही आहे, अंटिल अँड अनलेस आपण अजून एक 2-4% खाली येईन तोपर्यंत. तिथून पुढे चिंता वाढणार. आता महत्वाची गोष्ट, इलेक्शनच्या आधीच हे थोडंसं होत आहे, पण इलेक्शनला थोडंसं इकडे तिकडे निगेटिव्ह जर झालं. आता बघा, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा गोंधळ या सगळ्या राजकारण्यांनी घालून ठेवलाय. एकामेकाचे पक्ष फोडलेत, कोणीही कुठेही गेलाय, कुणाची विचारधारा काय चालली. आता मला कुणाबद्दल बोलायचं नाही, आचारसंहिता आहे त्यात, आणि अननेसेसरी डोक्याला त्रास करून घेण्यात मला इंटरेस्ट नाही. जाऊ दे, आपण त्यांच्याबद्दल जास्त बोलायला नको. मग यावर होतंय काय, क्लिअरिटी येत नाहीये. प्लीज तुम्ही जरा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कोणाचं सरकार येईल. 2च पार्ट्यांची नावं घ्या, एक तर बीजेपी किंवा काँग्रेस. कारण बाकी पक्षांची नावं घेण्यात काही पॉईंट नाही आहे, कारण मी तुम्हाला सांगतो हे सगळे अलायन्स आहेत त्यांचे, बरोबर. सो मला जरा असं क्लॅरिटी येईल की हे निवडून येतील महाविकास आघाडी की दुसरी आघाडी. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला सांगू शकता, जेणेकरून सगळ्यांना कळेल नेमकं काय होणार आहे चित्र. मग याचा मेजर इम्पॅक्ट मार्केटवर होऊ शकतो की कोण निवडून येईल याचा. कारण भाजपला थोडंसं मार्केट पॉझिटिव्हली बघतं आणि अपोजिट पार्टीला थोडंसं निगेटिव्हली बघतं, हे क्लिअर आहे. पण त्यानं काही कोणी निवडून आला म्हणून जगावेगळं काय होणार आहे असं डोक्यातनं काढून टाका, ही पहिली गोष्ट. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट मला ही समजावून सांगायची आहे, ग्लोबली जर बघितला ना तर ग्लोबली सगळे मार्केट चांगलं करतायत एक्सेप्ट चायनीज मार्केट. चायनीज मार्केट थोडंसं करेक्ट झालंय, पण एक हेवी रॅली पण त्यानं दिली आहे, आता स्टेबल पण ते होत आहे. सो चायनीज मार्केट थोडंसं कन्सर्न दाखवत आहे. पण युरोपियन मार्केट खतरनाक चालू आहे. US मार्केट साहेब ऑल टाइम हायला आहे, काहीही प्रॉब्लेम दिसत नाहीये. ॲज कम्पेअर टू इंडियन मार्केट US मार्केट खतरनाक सुरू आहे. आता गेले काही दिवस काही महिने इंडियन मार्केट खतरनाक चालत होतं आणि बाकीचे मार्केट ठीकठाक जात होते. आता ओव्हरऑल काय होणार आहे ना, तिकडे रेट कट झाले, भारतामध्ये थोडंसं मिसमॅनेजमेंट होत आहे. मी तुम्हाला क्लिअरली बोललेलो होतो की RBI कडून टाळाटाळ होतीये. फर्स्ट मूव्हर ॲडव्हान्टेज RBIने घ्यायला पाहिजे होतं, रेट कट करायला पाहिजे होते, ते अजून त्यांनी केलेले नाहीत. आणि हीच थोडीशी चिंता दाखवणारी गोष्ट आहे. जसं ते लगेच रेट कट करतील ना, परत मार्केटमध्ये आपल्या बूस्ट येईल. रिझन बिहाइंड दॅट, ग्लोबल मार्केट व्यवस्थित सुरू आहे. भारताचे आजचे दिन आत्ता सुरू झालेले आहेत इन टर्म्स ऑफ स्टॉक मार्केट. कारण इनोव्हेशन भारतात जबरदस्त सुरू आहे. पण त्याच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन, इनोव्हेशन स्टॉकवर मी एक व्हिडिओ बनवू शकतो जर तुम्हाला हवे असतील तर. 2000 कमेंट मला अपेक्षित आहेत इनोव्हेशनवर. एक डीप रिसर्च करून तुम्हाला सांगेन की इनोव्हेशन कशा प्रकारे केलं जातं, म्हणजे इनोव्हेशनमध्ये कंपाऊंडिंग कसं होतं, इनोव्हेटिंग गोष्टी कशा केल्या जातात, आणि त्याच इनोव्हेशनमध्ये कोणकोणते पार्ट येतात, आणि या इनोव्हेशन थीममध्ये कोणते स्टॉक्स येतात, कोणत्या कंपन्या येतात, कोणते सेक्टर येतात. कारण इनोव्हेशन म्हणजे आपल्याला वाटतं की ते लिथियम आयन बॅटरी, रिन्युएबल एनर्जी 2च गोष्टी म्हणजे इनोव्हेशन. असं बिलकुल नाही आहे साहेब, बऱ्याच गोष्टी आहेत आणि ते स्टॉक आता खूप स्वस्त पण मिळत आहेत. सांगेन, कमेंट अपेक्षित आहेत. खूप जास्त रिसर्च करावा लागतो, खूप सारा डेटा तुमच्यासमोर मांडावा लागतो आणि त्याला मेहनत घ्यावी लागते. आणि जर तुम्ही तुमची साथ मला देत असाल तर मी तेवढी मेहनत घ्यायला 100% तयार आहे. हा पार्ट झाला इनोव्हेशनचा. सो भारतीय इकॉनॉमी वन ऑफ द फास्टेस्ट स्पीडनी ग्रो करते. आता FIIचं प्रेशर आहे हे पण मी तुम्हाला सांगतोय. FIIsनी 80,000 कोटीपेक्षा जास्त सेलिंग ऑलरेडी केलेलं आहे, जे कोविडपेक्षाही मोठं सेलिंग आताचं मानलं जात आहे. पण एक इंटरेस्टिंग फॅक्ट मी तुम्हाला सांगतो, तेवढं जास्त सेलिंग होऊन सुद्धा तेवढं जास्त मार्केट खाली आदळलेलं नाही. याच्या मागचं रिझन आहे की FIIsची पर्सेंटेज, पुन्हा एकदा रिपीट करतो, FIIची पर्सेंटेज ओव्हरऑल मार्केटमध्ये FIIs 34% होते. आजच्या घडीला FIIs फक्त 15% आहेत. अमाऊंट तेवढीच आहे, किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त FIIची अमाऊंट आहे इंडियामध्ये. बट ओव्हरऑल इंडियन लोकांचा पैसा, DIIचा पैसा हेवीली वाढलेला आहे मार्केटमध्ये, त्यामुळे पर्सेंटेजमध्ये FIIs कमी आहेत. सो दॅट फ्री फॉल मार्केटचा वरून खाली होणं, दनादन मार्केट आदळणं 20-30% एवढं सोपं नाही, त्यांची ताकद तेवढी नाही. आता एक गोष्ट चित्र दिसतंय, गेम प्लॅन एक मला दिसतोय मार्केटमध्ये जो इम्प्लिमेंट झालेला आहे. आता त्यांना सक्सेस येईल नाही येईल मला 4 दिवसामध्ये क्लॅरिटी येईल. मी परत एक व्हिडिओ बनवून मी तुम्हाला सांगेन, रीलच्या माध्यमातून पण सांगेन. सो दॅट संकेत आवटे 111 हा माझा ऑफिशियल आयडिया आहे बरं का. अदरवाईज बरेच आयडिया आहेत, 3000 रुपये द्या, 4 तासात 10 पट करतो, 20 पट करतो, 50 पट करतो, हे सगळे उद्योग आहेत. प्लीज सावध राहा. मी कुठल्याही प्रकारे 25 दिन में पैसा डबलच्या स्कीम राबवत नाही. हे जमताडावाले वगैरे आहेत, UP बिहारवरून काही लोक या स्कीम्स राबवत आहेत आमच्या नावाने, मग माझ्याच नावाने नाही, बऱ्याच मोठमोठ्या इन्फ्लुएन्सरच्या नावाने, बऱ्याच मोठमोठ्या कंपन्यांच्या नावाने हे तुम्हाला मेसेज करत असतात. सो प्लीज सावध राहा. ऑफिशियल चॅनल हेच आहे, ऑफिशियल IDs माझे डिस्क्रिप्शनमध्ये आहेत, नंबर आहेत, गोष्टी कन्फर्म करा आणि मग पुढे जा. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की आत्ता सध्या जर तुम्ही बघितलात FIIs
काही मोठी गोष्ट करू शकत नाहीत. काही घटक आता ऍक्टिव्ह झालेत मार्केटला प्रेशराईज करण्यासाठी, थोडंसं प्रेशराईज ते करू शकतात, पण दिवाळीच्या आसपास परत एकदा मोठा फंड मार्केटमध्ये अलोकेट होईल. माझ्या मताप्रमाणे तुम्ही लोकांनी थांबणं म्हणजे सगळ्यात मोठा दगड पायावर मारून घेणं आहे. इतिहास सांगतो, दिवाळीला मार्केट जर तुम्ही बघितलं ना तर 2014 साली आणि 2015 साली, 14ला त्यानं काहीच केलेलं नाही, पण 15ला 4.5% मार्केट खाली होतं दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर. 23ला सुद्धा 1.4% मार्केट खाली होतं, बट अदर केसेसमध्ये मार्केट हेवीली अप साईडलाच होतं. जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये हेवी बाईंग येणार असतं तेव्हा तेव्हा मोठे लोक व्हॉल्यूममध्ये बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. सो याच व्हॉल्यूमचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला जात आहे सध्या जर बोलायचं झालं तर. वर्स्ट मंथली फॉल इन सेन्सेक्स सिन्स 2020, 2020 मध्ये अप्रॉक्सिमेटली -23% होता, पण तिथून पुढे बघा 6%, 5%, 4%, 4%, 3% आणि 3% सेन्सेक्स एका महिन्यामध्ये खाली आलेला होता. पण आता आपल्याला पाहायला मिळते की ऑलमोस्ट 8% सेन्सेक्स खाली आहे, जो की थोडासा हायर साईडला आपल्याला पाहायला मिळतो इतिहासातला. सो जे म्हटलं जात होतं की आता थोडासा एक फॉल येईल, खरं ठरताना पाहायला मिळतंय. पण याला फॉल मानणार नाही, कारण जोपर्यंत 15% क्रॉस करणार नाही, 20%च्या आसपास मार्केट जेव्हा जाईल खाली तेव्हा त्याला फॉल मानला जाईल, कारण तेवढ्या मोठ्या मूव्ज अपसाईडला पण येतात. त्यामुळे डाऊनसाईडला एक 5-10% खाली येणं म्हणजे मोठी गोष्ट नाहीये, हे आपण मगाशी पण डिस्कस केलेलं ऑलरेडी आहे. ओव्हरऑल सांगण्याचा मुद्दा, कन्क्लुजन काय, मी करायला काय पाहिजे, सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगतो. भारताच्या ग्रोथ स्टोरीवर माझा तरी पर्सनली खतरनाक विश्वास आहे. येणारी 10 वर्ष जो मार्केटमध्ये नसेल त्यानं आयुष्यामध्ये सगळ्यात केलेली मोठी चूक असेल. याच्यापेक्षा मोठी कुठलीही चूक नसणार आहे. पिढ्यानी पिढ्या आपल्याला नावं ठेवू शकतात किंवा ते म्हणतील आपण हे करायला हवं होतं आणि इथं माझे वडील, माझे आजोबा, XYZ तुम्ही जे कोणी असाल त्यांच्यासाठी ते म्हणणार. आता संधी कशी आहे की आता आपले पैसे डेट फंडमध्ये पार्क करून ठेवायचे, रोजची STP लावायची, थोडे थोडे पैसे ऍड होत जातील. लेट्स अज्युम, मी स्क्रीनवर तुम्हाला दाखवतो, याला थोडंसं आपण बाजूला घेऊन जाऊयात. आता माझ्याकडे आहेत 5 लाख रुपये. मी काय करणार, हे डेट फंडमध्ये सगळेच्या सगळे ट्रान्सफर करून टाकणार. मला वाटलं रोज या डेट फंडातून 5,000 रुपये शिफ्ट व्हायला पाहिजेत इन इक्विटी स्कीम. जर माझे रोज 5,000 या इक्विटी स्कीम मध्ये जात असतील तर 5 त्रिक 15, ऑलमोस्ट 1.5 लाख रुपये माझे शिफ्ट होणार आहेत. कुठे तर हे होणार आहेत इक्विटी स्कीम मध्ये. 15 त्रिक 45, अप्रॉक्सिमेटली 3.25 महिन्यांमध्ये माझे पैसे ऍव्हरेज होत जाणार इक्विटी स्कीम मध्ये. आता मजेदार गोष्ट लक्षात घ्या, आपला महिना 1.5 महिना हा कन्सर्निंग पिरियड असेल मार्केटसाठी, जे मी आधीपासून सांगतोय. येणारी 6 महिने मार्केटसाठी खराब असणार आहेत, हे आपण 3-4 महिन्यांपासून बोलतोय. सो अजून एक 2 महिने पेंडिंग आहेत, तुम्हाला स्ट्रगल करावं लागेल मार्केटमध्ये. तुम्ही लई मोठ्या अपेक्षा जर ठेवत असाल मार्केटमधून तर तो तुमचा क्लिअरली भ्रमनिरास होणार आहे. सो असे बॅड पॅच मार्केटमध्ये येतात. तुम्हाला वाटत असेल अरे सगळं सेल करून शांत राहावं, एवढं सोपं नाही साहेब. लगेच मार्केट रिकवर पण होऊ शकतं. सो प्रत्येक गोष्टीची वेळ असते, अंदाज घ्यावा लागतो, तो फॉल कॅल्क्युलेट करावा लागतो आणि तो फॉल कॅल्क्युलेट करून ऍक्शन्स घ्याव्या लागतात. गडबड करत असाल फसणार, धडपड करत असाल फसणार. स्टेबली तुम्हाला डिसिजन हळूहळू शांतपणे घ्यायचे आहेत आणि ते कसे घ्यायचे हेच मी तुम्हाला शिकवतोय. आता यामध्ये जर मला वाटलं महिनाभर मार्केट सडनली फॉल झालं एका महिन्याने आणि तुम्हाला वाटतं दॅट इज द बॉटम, हे सगळे पैसे डेटमधले इक्विटीमध्ये अचानक ट्रान्सफर करायचे, जे 1.5 लाख 2 लाख शिल्लक आहेत ते. सो ही स्ट्रॅटेजी मला इम्प्लिमेंट करायची आहे. 5 स्टेप इन्व्हेस्टिंग करायचं आहे. आता मी तुम्हाला सजेस्ट करेन लगेच स्टॉककडे वळू नका. मेजर पैसा आत्ता म्युच्युअल फंडला घ्या, चापून इन्व्हेस्टमेंट करा. जेवढा शक्य आहे तेवढा पैसा ऍड करत जा, तरच भला आहे. अदरवाईज ही खूप मोठी संधी आहे. तुम्हाला माझं म्हणणं अजून तेवढं पटत नसेल, पचत नसेल, पण 2 महिन्यांनी तुम्हाला वाटेल की भाईसाहेब जे सजेशन दिलं होतं ते खूप स्ट्रॉंग होतं. तुम्हाला चांगल्या स्कीम निवडायच्या आहेत, तुम्हाला फ्युचर निवडायचं आहे. आमची मदत ऑब्व्हियसली मिळेल. जो काही तुम्हाला मदतीचा पार्ट असेल तो आम्ही प्रोव्हाइड करू. नंबरला कॉल करा, आम्ही हेल्प करू. रिच मी थ्रू सगळी मदत तुम्हाला मिळणार आहे. प्रॉपर प्लॅन, फायनान्शियल प्लॅन तर खतरनाक असायला पाहिजे. म्हणजे हेल्थ, टर्म, ओव्हरऑल इन्शुरन्स, माझ्या लाईफला प्रोटेक्ट करणं असेल, मग ॲग्रेसिव्ह रिटर्न कुठून मिळू शकतात, या सगळ्या पार्टमध्ये माझ्या थोड्या थोड्या इन्व्हेस्टमेंट असायला पाहिजेत आणि त्याचं कसं डायव्हर्सिफिकेशन असायला पाहिजे, यामध्ये पण आम्ही तुमची मदत करणार आहोत. सो पहिला कॉल करून ती मदत घ्या. सो आता आपल्याला काय करायचं आहे, एका सर्टन लेवलपर्यंत आपण ठरवलंय मार्केट कुठपर्यंत येऊ शकतं, राईट. बेस कुठपर्यंत आहे, त्या बेसला आल्यानंतर तुम्हाला डिसिजन घ्यायचं की पुढे काय करायचं. अदरवाईज आत्ताच चिंता असेल फोलिओची, एक 5% ओव्हरऑल फोलिओच्या अमाऊंट घ्या डीमॅटमध्ये आणि त्याचा पुट बाय करून ठेवू शकता, जेणेकरून ओव्हरऑल माझ्या इन्व्हेस्टमेंटला तो इन्शुरन्स म्हणून काम करेल, मेजर लॉस होऊ देणार नाही. हे तुम्ही करू शकता आणि ते लवकरात लवकर करणं गरजेचं आहे. लास्ट व्हिडिओ जाऊन बघा, त्यामध्ये डिटेल मी एक्सप्लेन ऑलरेडी केलेलं आहे. त्यामुळे मदत घ्यायला विसरू नका.
कुठल्याही प्रकारे कमीपणा वाटण्याची गरज नाही आहे, लक्षात घ्या. बिलकुल थोडा सुद्धा कमीपणा वाटून घेऊ नका. एक प्रॉपर ॲडवायझर तुमच्या आयुष्यात असणं गरजेचं आहे, जो अशा वेळेमध्ये तुम्हाला स्ट्रॉंग आणि हेल्दी ठेवतो. त्यामुळं मदत घ्यायला बिलकुल मागे पडू नका आणि अशा व्हिडिओजना ना लाईक करा, शेअर करा, प्रोत्साहन द्या. एकही रुपया तुमचा जाणार नाही, पण त्यामुळे मला प्रोत्साहन मिळणार आहे. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.